नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तुम्ही मस्त असाल आणि आमचे व्हिडिओ पाहत असाल अशी मी आशा करते। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की स्वराजला आणली होती आम्ही सायकल जुनी शिकण्यासाठी, पण ती सायकल आम्ही रिपेअर करायला घेऊन गेलो तर ती नीट नाही झाली। त्या दादांनी सांगितलेलं की ती नीट नाही होणार अजिबात, कारण तिचे जे रिंग्स होत्या त्या प्लास्टिकच्या होत्या ना, त्यामुळे ती नीट नाही झाली। सो हा त्याच्या आजीला जाऊन दररोज म्हणायचा, आजी दुसरी सायकल घेऊन ये, दुसरी सायकल घेऊन ये। आणि ती जी जुनी होती ना तो तसाच खेळायचा, तिच्यावरती पडायचा झडायचा। मग ते त्याच्या आजीला नाही पाहवलं, तिनं पुन्हा दुसरी जुनी सायकल घेऊन आली, ती आता चांगली आणली तिनं। आणि हेच आजीचं प्रेम असतं पहा नातवांसाठी। ती आमच्यापेक्षा तिला जास्त म्हणजे काळजी असल्यासारखं तिनं 2-3 दिवसात लगेच दुसरी सायकल पाहिली, ती घेऊन पण आली। आणि ती सायकल आता आम्ही आमच्या घरी पण घेऊन आलेलो आहोत। तर स्वराज कसा आहेस, तो हॅप्पी आहे का मग आता? कारण पहा, गरज भागणं खूप महत्त्वाचं असते। ती वस्तू नवी असो किंवा जुनी असो ह्या गोष्टीने काही फरक पडत नाही आपल्याला, पण त्याची अपेक्षा काय होती की त्याला सायकल खेळायची होती, फक्त त्याला हवी होती। तर ती नवी असो जुनी असो त्याला त्याचं काही वाटलं नाही, बरोबर ना स्वराज? फक्त तुला हवी होती खेळायला। आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ आलाय याच्यावरती म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय हा। आजीने सांगितलेलं स्वराजच्या की तुम्ही स्वराजला तुम्ही सायकल आणली तर तो कसा चालवतोय काय हे दाखवलंच नाही व्हिडिओमधून, तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवा आणि लवकरात लवकर पोस्ट करा, म्हणजे आम्हाला गावाकडे पाहता येईल की तो कसा सायकल खेळतोय ना स्वराज। मग आज तू पप्पांसोबत जाऊन व्हिडिओ बनवशील? हा, ओके। मग आजीला सांगूयात। तुला येते का सायकल? येती? पडत नाही तू? ऍक्च्युली छोटी सायकल आहे आणि तिला साईडला सपोर्टसाठी ते 4 चाक आहेत, तर थोडा थोडा पडतो का? खूपच वेळाने सायकल खेळायला। तर आता स्वराज आणि स्वराजचे पप्पा जाणार आहे सायकल चालवायला रोडला घेऊन त्याला, हो की नाही? जायचं का? जायचं का? एवढा बदमाश आहे, एकटा जातो खाली गपचूप खेळायला जातो, इथे सांगतो जवळ, आणि खाली जातो आणि रोडला जाऊन सायकल काढलेली काल त्याने एकट्याने, त्यामुळे त्याला आम्ही खाली एकटा जाऊन देत नाहीये, पण असा कधी कधी करतो वेड्यागत। सो आज त्याला त्याचे पप्पा त्याला चांगले दम देतात, अजिबात खाली जायचं नाही एकट्याने सायकल घ्यायला खेळायला, पडलं बिडलं हातबीत मोडला मग काय करायचं? तर चला मग त्याची सायकल कशी आहे, तो कसा खेळतोय हे तुम्ही पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तू पण चल, काय करतेस ते बसून? मला दुसरे कामं पण होते पण बोलले चल, मग आता आम्ही चाललोय। यांना जायचं आहे त्यांच्या गाडीकडं पार्किंगला, मग म्हटलं चला स्वराजला पण तसेच 1-2-3 राऊंड मारून आणूयात। तर मग चला तुम्हाला सायकल दाखवते कशी आहे ती। स्वराजची सायकल, हो ऑइल सोडायचं ना, तिला राट जाते ती। चला, नाही ना ती याची मशीनची ऑइल आहे, पण त्याला बॉटल पाहिजे, ती आणायला पाहिजे नाही विकत। 5 कायचे 10 रुपयाला का 20 रुपयाला ते त्या दिवशी देत होतं का आपल्याला। चल स्वराज, जुनीच आहे पण असू द्या, त्याला अजून येत नाही आणि तो काय एवढा वस्तूंना जपत नाही। सो म्हटलं शिकल्यानंतर बघूया, नवीन घेऊयात, कारण इथे पण ठेवायला प्रॉब्लेम आहे खूप। ही आहे पार्किंग, इथे पण ही पार्किंग खाली अगदी रोडला टच, त्यामुळे इथून कोणी घेऊन जाऊ शकतं, आणि तिला लॉक पण नाही आहे सायकलीला, त्यामुळे मग म्हटलं जुनंच असू द्या, शिकल्यानंतर बघूयात नवीन घ्यायची का काय। तर चला फायनली त्याला येत नाही अजून एवढी। काय झालं? हो हो, म्हणून तर त्याची लय किंमत नाही ना। तिला ना ऑइल सोडायचं, ती खूप राड झाली आहे त्याला। असं थोडं चढ वगैरे असेल ना तर त्याला पॅन्डल नाही मारता येत।
आम्ही पार्किंगला आणि आता लई धूळ बसते हो इथं गाड्यांवर पार्क. पहा पार्किंगला सगळी आता एवढी धूळ उधळती. ही आपली गाडी इथं झाडाखाली आणि इथे सगळं ते सिमेंटचं ना खूपच धूळ बसते गाडीवरती. हा साहेब गाडी चोरत पडशील. साहेब गाडी पुसतात आणि रात्री चुकून त्यांनी डोअर क्लोजच केला नव्हता व्यवस्थित, म्हणजे लॉकच नव्हती केली गाडी. बरं झालं कोणी काही केलं नाही उद्योग, कारण इथे पहा तुम्ही पार्किंगला दिवसभर खरंच खूप लोक असतात आणि भरपूर लोक इकडे रिकामी जागा आहे ना म्हणून ड्रिंक वगैरे करायला पण येतात. त्यामुळे भीती वाटते. आणि एकदा पार्किंगला ना आमच्या गाडीची ही वाली काच होती ना, ही वाली काच फोडलेली, दगड घातलेला डायरेक्ट काचेवरती. बरं झालं छोटीच होती म्हणून थोड्या याच्यात झालं. जर मागची काच असती तर किती मोठं नुकसान झालं असतं. आणि बेवड्या लोकांना काही समजत नाही दुसऱ्याचं काय नुकसान होतंय की काय. तर पार्किंगला यासाठी आलतो की ते बोलले गाडीकडे पण राऊंड मारून येऊयात आणि गाडीवरती खूप धूळ झाली असेल तर ती पण पुसून येऊयात. सो ते इथे गाडी क्लीन करत आहे आणि स्वराजचं चाललंय. त्याला काही इथं खडबडीत याच्यामध्ये त्याला सायकल चालवता येत नाही. तर चला मग फायनली गाडी पुसून झालेली आहे, पुन्हा निघूयात घरी जायला. तर घरी जाता जाता इथे मस्त गणपतीचं मंदिर आहे. तर चला म्हटलं दर्शन घेऊन जाऊयात. वेळ पण होता माझ्याकडं, सो मग मी आली आहे दर्शन घेण्यासाठी. आणि ह्या मंदिरामध्ये आमच्या माऊलींचा पण सत्संग असतो रविवारी. मस्त गणपतीचं मंदिर आहे, खूप छान आहे आणि झाडं वगैरे पण तिथं मस्त आहे, रोडला भारी वाटतं. त्यानंतर पहा येते मस्त छोटीशी बाहेर देखील गणपतीची मूर्ती आहे आणि आतमध्ये पण छान गणपतीची मूर्ती आहे. त्यानंतर तसेच विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती आहे, ती खूप छान आहे. तर चला मग मी 2 मिनटं दर्शन घेतलं, थोडीशी 2 मिनटं बसले आणि मग तोपर्यंत स्वराज आणि स्वराचे पप्पा गेले होते निघून मला सोडून, पण म्हटलं जाऊ द्या. तर दर्शन घेतले आणि मी पण निघले. तोपर्यंत ते आले होते पुढे. मी पळत पळत आली त्यांना पकडायला. आणि स्वराज येथे चालवतोय आता एकटी सायकल. यांनी धरलं नाही पण त्याला हळूहळू चालवायला सांगितलेली, कारण त्याला अजून एवढी व्यवस्थित येत नाही आणि भीती पण वाटते. तरी तर रॅली निघलेली होती, सो ते थोडंसं मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर चला आलोय आम्ही घरी. स्वराजची सायकल लावतो पार्किंगला आता. हे छोटीशीच गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवायची होती. तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.